जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या नवीन दिवसामध्ये या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, आज देवाने आजचा हा नवीन दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊ. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या सकाळच्या प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय, शेअर केलंय, लाईक केलंय, त्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा ह्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू चालव आणि तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. आमच्या शरीरातील सर्व आजार, विकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक, कारण तू आमचा जिवंत देव आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचा तारणारा आहे. हे देवा, या जगामध्ये अनेक घडामोडी होत आहेत. प्रिय प्रभू येशू, ह्या सर्व घडामोडींमध्ये आम्हाला टिकून ठेवण्यासाठी प्रभू तू आमचा विश्वास मजबूत कर. या सकाळच्या प्रार्थनेमध्ये प्रभू जे वचन ऐकणार आहेत, प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या वचनामध्ये प्रभू त्यांना तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, ह्या सकाळच्या समयी आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे. हे देवा, ह्या सकाळच्या समयी आम्ही तुझ्याजवळ विनवणी करीत आहोत. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व आजार, सर्व विकार प्रभू, प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, दुष्टात्म्यांनी लावलेल्या आजाराच्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये धमकावून टाकत आहे. हो पिता परमेश्वर, प्रभू, तो आमचा विश्वास, तो आमचा तारणारा प्रभू आहे. आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे दिवा, इथून पुढचं आयुष्य जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभूजी, आजच्या मन्नामध्ये प्रभू जे प्रार्थनेमध्ये हजर आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभूचं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. या गीताद्वारे देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की देवाने अब्रामास आज्ञा केली आणि ती आज्ञा अब्रामाने पूर्णपणे त्या ठिकाणी पाळलेली आम्हाला दिसत आहे. आणि त्यामध्ये तो देखील नीतिमान असा ठरलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी राखून न ठेवता देवाने ज्या ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग नंतर 23व्या अध्यायामध्ये येत असताना त्या ठिकाणी आम्हाला सारेचा मृत्यू व आपल्या मृतास पुरण्यासाठी अब्राम जमीन ह्या ठिकाणी विकत घेत आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी अब्रामाने ती जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी सारेला त्या ठिकाणी पुरलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर 24व्या अध्यायामध्ये आम्ही जर आलो तर त्या ठिकाणी आम्हाला इसाकासाठी पत्नी मिळवणे
हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. इसाक हा तरुण झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग ह्या ठिकाणी इसाकाला पत्नी मिळवण्यासाठी त्याने आपला जो चाकर आहे त्या चाकराकडे त्या ठिकाणी कामगिरी सोपवलेली आम्हाला दिसत आहे. मग आम्हाला 24व्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना इसाकासाठी पत्नी मिळवणे. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा सर्वात जुना सेवक होता. त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस, तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तिथून माझा मुलगा इसाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. मग त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्या पुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ बरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील, मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नकोस. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो आराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले आणि तो बोलला की हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम यांच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याजवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहे. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेल मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर आणि ती मला म्हणेल तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्रामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुएल या झालेली रिबेका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. आणि ही मुलगी दिसाव्यास फार सुंदर होती. ती कुमारी होती, तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिझवली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली. असे तिने सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिचकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला आणि किंवा कसे यांचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी
आम्हास उतरायला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुएलाची मी कन्या. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतराव्या जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. पहा, ह्या ठिकाणी आम्हाला हा शास्त्र भाग वाचल्यानंतर एकच कळतं की अब्रामाने त्याचा सेवक जो आहे त्याच्या जवळ काम करावयास त्या सेवकास त्या ठिकाणी सांगितलं की त्याच्या मांडीखाली त्याला शपथ घेऊन सांगितलं की माझ्या पुत्रासाठी माझ्या आप्तांकडे जाऊन एक नवरी शोधून आण, पण ती जर यावयास तयार नसेल तर तू ह्या शपथेतून मोकळा होशील, परंतु माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस. बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. त्याला काही कमी पडू दिलं नव्हतं. देवाने सर्व गोष्टी अब्रामाला दिल्या होत्या. आणि मग तो ह्या ठिकाणी फार वृद्ध झालेला होता. इसाक तरुण झालेला होता. आणि बघा, आणि मग नंतर त्याचा जो सेवक होता तो सेवक देखील त्या ठिकाणी म्हणाला की स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून जन्मभूमीत आणले, आणि खरोखर ह्या ठिकाणी अब्राम म्हणतो की देवाने मला माझ्या बापाच्या घरातून या ठिकाणी आणलेलं आहे आणि माझ्या संततीला हा देश देण्याचं कबूल केलेलं आहे. तर माझ्या पुत्राला तिकडे घेऊन जाऊ नकोस, तर नवरीलाच या ठिकाणी घेऊन ये. आणि ह्या ठिकाणी जो चाकर होता त्या चाकराला, त्या दासाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. आणि मग तो देखील त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या धन्याचा जो देव आहे तो मला त्या ठिकाणी पाहून देईल. आणि मग पहा, या ठिकाणी बघा, संध्याकाळी स्त्रिया 11व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की संध्याकाळी स्त्रिया पाणी भरवयास बाहेर निघतात. त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले आणि तो बोलला की हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम यांच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याजवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. बघा, ह्या ठिकाणी त्यांनी देवाला त्या ठिकाणी बोललेलं आहे की देवा, तू माझ्यावरती दया कर. अब्रामाच्या देवा, तू माझ्यावरती दया कर. आणि जी योजना माझ्या धन्यानी सांगितलेली आहे ती योजना पार पाडण्यासाठी तू मला सहाय्य कर. आणि ती आज्ञा त्यांनी तंतोतंत त्या ठिकाणी पाळलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी रिबेका त्या ठिकाणी आली आणि त्या रिबेकाला त्या ठिकाणी बघा त्यांनी विचारलं की मला पाणी पाज. मग ती रिबेका त्या ठिकाणी देखील त्याला म्हटली की मी तुम्हाला पाणी पाजते व तुमच्या उंटाचंही पाणी पाजते. आणि तिने सर्वांना त्या ठिकाणी पाणी पाजलेलं आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, जेव्हा आणि अशा रीतीने बघा तो म्हटला की आम्हाला ह्या ठिकाणी उतरण्यासाठी जागा आहे. तर रिबेका त्या ठिकाणी म्हटलंय की जागाच नाही तर त्यांना खावयासाठी पेंडा आणि चारा देखील आमच्याकडे विपुल प्रमाणामध्ये आहे. बघा, असा तिचा स्वभाव त्या ठिकाणी होता. परमेश्वर ज्या वेळेस आम्हाला वधू पाहून देतो त्यावेळेस ती आम्हाला उत्तमातलं उत्तम परमेश्वर आम्हाला देत असतो. प्रियांनो, आजच्या ह्या जगाच्या परिस्थितीमध्ये राहत असताना अनेक तरुणी लग्न वाचून एकटे राहत आहे. प्रियांनो, आम्हाला परमेश्वरावरती आम्ही भाव ठेवला पाहिजे, देवावरती आम्ही भाव ठेवला पाहिजे. आजचा हा विषय याच आहे की परमेश्वराने आम्हाला एक वधू किंवा वर देवा यासाठी आम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे. आम्ही त्याच्यावर विसंबून राहायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस परमेश्वरावरती अवलंबून राहतो, देवावरती अवलंबून राहतो, त्यावेळेस तो आमचे सर्व प्रॉब्लेम त्याच्या पवित्र नावामध्ये तो काढून टाकत असतो. तो आम्हाला योग्य वर देत असतो, योग्य वधू देत असतो, योग्य साथी देत असतो. आणि प्रियांनो, जेव्हा आम्ही मनापासून ज्या गोष्टी करतो त्यामध्ये आम्हाला यश मिळत नाही. ह्या ठिकाणी अब्रामाचा सेवक त्या ठिकाणी देवावरती अवलंबून राहिला आणि देवाने त्याचे मार्ग त्या ठिकाणी मोकळे केलेले आहे. आणि रिबेकाने त्याला त्याच्या घरी नेलेला आम्हाला दिसत आहे. आणि पुढे आम्हाला पहा, त्या ठिकाणी सर्व प्रॉब्लेम देवाने त्या ठिकाणी
काढून टाकलेले आम्हाला दिसत आहे। पहा, परमेश्वराने त्या ठिकाणी बघा त्याची प्रार्थना ऐकली आणि रिबेका ही देखील त्याच्या संगती जायला तयार झालेली आम्हाला दिसत आहे। आणि मग पहा, जर त्या ठिकाणी जर आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने अशा रीतीने इसाकाला त्या ठिकाणी रिबेका ही बायको करून दिलेली आम्हाला दिसत आहे। म्हणजे या ठिकाणी संपूर्णपणे 24 अध्यायामध्ये परमेश्वराने अब्रामाला कसं सहाय्य केलं, त्याचा जो प्रॉब्लेम होता तो देवाने सोडवलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। आणि मग पहा, देवाने अशा रीतीने इसाकाला त्या ठिकाणी बायको मिळवून दिलेली आहे आणि इसाकाला त्या ठिकाणी पत्नी मिळालेली आम्हाला दिसत आहे। परंतु हे केव्हा, तर जेव्हा आम्ही देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, देवाच्या आज्ञेमध्ये राहतो, प्रार्थनेमध्ये राहतो, त्याच्या संगती राहतो, त्याच्या संबंधामध्ये राहतो, आम्ही देवाशी बोलतो, त्याच वेळेस या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून येतात। तर पहा प्रियांनो, जसं अब्रामाला त्या ठिकाणी देवाने सून दिली, तसेच आज आपल्या तरुणींना देखील देवा योग्य स्थळ देणार आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे। देवा करो या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो। आणि प्रियांनो, अब्रामासारखं जीवन जगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राहायला पाहिजे, आचरायला पाहिजे आणि त्याच्यासारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे। परमेश्वरावरती आम्ही अवलंबून राहायला पाहिजे आणि जेव्हा आम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहतो, आमच्या जीवनातील सर्व प्रश्न त्या ठिकाणी सुटल्या जातात। मग ते कोणतेही असो, आजाराचे असो किंवा काही कोणत्याही प्रकारच्या समस्या असो, परमेश्वर देव सर्व समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे। आणि देवा करो या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो। आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा। पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत प्रभू। सकाळचं वचन तू आशीर्वादित केलं, आमच्या सर्वांच्या तू प्रार्थना ऐकल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूजी, ज्या लेकरांचे लग्न होत नाहीत, प्रिय प्रभू येशू, त्या लेकरांना योग्य वधू आणि वर तू दे, तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू। तू त्या सर्व केसेस तू आपल्या हातामध्ये तू घे प्रभू, त्या लेकरांचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे। ज्याला त्याला योग्य वधू आणि वर तू दे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा। हे देवापाई शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना तुझ्या वचनामध्ये टिकून राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर। ज्याप्रमाणे अब्राम देवाशी विश्वासू होता, त्याचप्रमाणे आम्हाला देखील तुझ्याशी विश्वासू राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर। आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, घाणेरडे पाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू। आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर। जे आजार आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर प्रभू। जे सैतानाच्या बंधनामध्ये आहेत त्यांना त्या बंधन मुक्त तू कर आणि प्रिय प्रभू येशू, दुष्टात्म्यांच्या पिढेपासून प्रिय प्रभू येशू प्रत्येकाची तू सुटका कर। आमच्या देशामध्ये प्रभू जो गोंधळ लोकांनी करून ठेवलेला आहे, त्या सर्व गोंधळ करून ठेवणाऱ्या लोकांचं जीवन तू बदलून टाक। आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवन तू बदलून टाक प्रभू। तू जिवंत देव आहे, या देशातील सर्व लोकांना तू दाखवून दे प्रभू। माझ्या देशातील प्रत्येक प्रजेवरती, प्रत्येक नागरिकावरती दया कर, कारण तुझं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे। तुझ्या राज्यासाठी आम्ही तयार राहू यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू देऊ नको आणि प्रिय प्रभूशी तुझ्या दासांवरती, सेविकांवरती, तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू। जे निराशेत आहेत, संकटात आहेत, प्रिय प्रभूशी त्यांच्या संगती तू राहा प्रभू। ज्यांना जॉब नाही त्यांना तू काम तू दे प्रभू। जे निराशित आहे त्यांची निराशा तू काढून टाक प्रभू। जे शिक्षण घेत आहे, कोर्स घेत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर। त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू। तुझे दास दासी ज्या ठिकाणी सेवा करत आहे तेथील सेवा तू आशीर्वादित कर। सर्व विरोध कर
करणारा दुरात्मा येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या सर्व भानगडी नासूर येशूच्या नावामध्ये बांधून टाक. सर्व प्रकारचं युद्ध प्रभू तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बंद कर आणि तुझी शांतता सर्व राष्ट्रांमध्ये नांदू दे. प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरल्या जाऊ दे. हे देवा, हे नोआच्या काळातली परिस्थिती या ठिकाणी उत्पन्न होत आहे प्रभू. या शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येकाचं तारण होऊ दे आणि तुझं गौरव दे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू सहाय्य कर. आमचा दिवस तू आशीर्वादित कर. सर्व प्रार्थना उपास तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. आमेन, आमेन, आमेन.